याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट टार्गेट केलं जाते का? वारंवार तुम्हाला कॉल येत आहेत कार्यकर्त्यांचे, तुम्हाला काही कॉल आलेलं होतं का? रमेश पाटील म्हणून तो एक तुमची ऑडिओ क्लिप जी आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल होती किंवा तुम्हाला जा विचारलं येतं, तुम्हालाच टार्गेट का केलं जातं? आता मला खूप कॉल आलेत, आपण जी व्यक्ती म्हणताय त्यांचे असतील, खूप वेळा असतील, पण ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला संतप्तपणाने कॉल करणं, अर्वाच्या शब्दामध्ये बोलणं, कॉल रेकॉर्डिंग करणं, हे सगळं पाहत असल्यामुळे मी पराकोटीचा संयमी आहे आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये सगळे शांततेने स्वीकारले. खूप कॉल आहेत, याचीसुद्धा दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. त्याच्यामध्ये एकाने तर सरकारनामामध्ये तर अगदी ह्या शब्दामध्ये सांगितलेलं की मी कुठेही दिसेन तर मला सोडलं जाणार नाही. मला काय, शेवटी मी लोकांच्यातला आहे, सरकारने त्या बाबतीमध्ये काय ती भूमिका घ्यावी. तेही सामच्या माध्यमातून का सरकारनामाच्या मध्ये एक कोणाची तरी ते क्लिप, म्हणजे ते मुलाखतच देत आहेत, क्लिप नव्हे ती मुलाखतच देत आहेत की जिथे सुनील तटकरे दिसतील, भेटतील त्यावेळेला त्यांना मारहाण केली जाईल. माझी अजूनही विनंती आहे सरकारला की त्या दिवशी घडलेल्या घटना आणि माझी भूमिका या बाबतीमध्ये कुठल्याही यंत्रणेच्या मार्फत तपास करायचा असेल तर करावा, अशी माझी स्वच्छपणाची संयमी भूमिका आहे. राज्यामध्ये महायुतीमध्ये एक चर्चा आहे की नगर विकास विभागाची जी कामं आहेत ती मंजूर होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घ्या. सध्याचं हे पद एकनाथ शिंदेकडे आहे, त्यामुळे चर्चा सुरू झालेली आहे की महायुतीमध्ये काय अलबेल आहे की नाही, किंवा कोकाटेंच्या विधानावरून महायुतीचाच काही पक्षांचा दबाव होता राजकारणासाठी, अशी सुद्धा चर्चा आहे. नक्की तथ्य काय आहे? महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे का, किंवा तिन्ही पक्षांमध्ये समन्वय आहे का? तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय, महायुतीमध्ये अलबेल आहे. सरकारी कामकाज काय पद्धतीने करावं, निधीचं वाटप काय पद्धतीने करावं, हे करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री एकनाथराव, उपमुख्यमंत्री अजितदादा सक्षम आहेत. मी सरकारमध्ये नाही आहे, सरकार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे सरकारच्या दैनंदिन प्रक्रियेमध्ये माझा